हाय फ्रेंड, नमस्कार. कशा आहात सगळे तुम्ही? मजेत ना? तर आज आपण आलेलो आहोत ते म्हणजे नारळी पौर्णिमा स्पेशल लूकसाठी. तर फूल कसा होणार आहे, काय होणार आहे आणि शूट कुठे करणार आहोत ते पण तुम्हाला सगळं दाखवणार आहे. पण तो तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. सो चला आपण बघूयात आपण आपली मेकअप कोण करते, कशी करते आणि काय, बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला मी नंतर दाखवणार आहे. इकडे मेकअप चालू झाले आणि एक लोचा झालाय, तो दाखवतो मी तुम्हाला. काय झालं? डिझाईन तो सांगितलेला शिवायला, त्यांनी प्लेन शिवून दिला. आता काय सांगणार या भाभीला, ती जर ब्लॉग बघत असेल तर ती दीपा घेतली. हॅलो, माझी बेस्ट फ्रेंड ना इकडे मस्त की आपली तयारी झालेली आहे, अजून बाकी आहे. तर चला नेक्स्ट काय बघूया आपण. फायनली आउटफिट काय तो पण बघूया आणि आपली हेअरस्टाईल कशासाठी बघा. ज्वेलरी खूप मस्त झालेली आहे. चलो आता नेल्स पण लावून होतील, मग आपण फुल लुक दाखवूया. तर मस्त की आपली तयारी झाली. आता आम्ही शूटसाठी चाललेलो आहोत आणि इकडे आपली मेकअप आर्टिस्ट नाही ना, हाय कर. आणि आपल्यासोबत इकडे मस्त की नांदत आहे आणि भाऊ पण आहेत आपल्यासोबत. तर चला आता चला जाऊया. आता मी निघालेलो आहे. आपल्यासोबत आहे नाही ना ताई. माझं नाव काय? पोचलोय आणि बघा खूप सारं पाऊस. इकडे मस्त व्यक्ती इकडं आपण पोचलेलो आहोत. हाय हाय. डोळा पाण्यात भरले तुझं आणि माझ्या सेम डोळ्यामध्ये पाणी. चला एवढ्या पावसामध्ये आम्ही थांबलो. सगळ्या छत्र्या घेऊन आम्ही. जा सो अशा प्रकारे मस्तपैकी शूट झालेलं आहे. पावसाने जाम साथ दिली, 1 तास तरी साथ दिली तरी बस आहे. आता आपल्याला अजून पण शूट बाकी आहे गणपतींचं. सो चला आता निघायचं. जायचं का गणपतीचा नाक्यावरती काटायचे. उपवास आले माणसं आणि तू उपवास आली माणसं. पेटपूजा चालू आहे. शूट संपल्यानंतर ही पेटपूजा असे. नैनाचं मन तृप्त झालेलं आहे आता. म्हणून 1 तास लागला का स्पेशल केली आणलेली तशी. आता आलेलो आहोत मनीष कला केंद्रामध्ये. तर जाऊन बघूया आपण तिथे कसे काय मूर्ती वगैरे आपल्याला पण इथे बुक करायचे आहे. तर जाऊन बघूया मनीष कला केंद्र.
सगळ्यांना माहीतच आहेत आपण आहोत ते म्हणजे गणपती बाप्पाच्या शॉपमध्ये आणि हा आहे मनीष कला केंद्र आणि इथे तुम्हाला वेगवेगळ्या मूर्तीच भेटतील बघायला. एकदम छोट्या मूर्तीपासून तर खूप मोठ्या मूर्तींपर्यंत इकडे सगळ्या मूर्ती तुम्हाला भेटतील. माझ्या रीलप्रमाणे दाखवल्याप्रमाणे तुम्हाला सगळ्या प्रकारच्या इथं मूर्त्या आहेत. वेगवेगळ्या तुम्ही कस्टमाइज पण करून घेऊ शकता. त्याचबरोबर डेकोरेशन स्वतः दादा इथे हाताने करतात आणि जर तुम्हाला गौरी सुद्धा पाहिजे असतील तर त्या पण भेटणार आहेत. म्हणजे गौरी गणपती तुम्हाला सगळं एकाच ठिकाणी भेटणार आहे. आणि हे शॉप आहे ते म्हणजे एक्सप्रिया मॉलच्या अपोजिट साईडला हायवेलाच आहे, बस स्टॉप जवळ लोढा हेवन येते. तर मग काय वाट बघताय, फटाफट या नंबरवरती बुक करा आणि तुम्ही पाहिजे तो गणपती घरी घेऊन जा. धन्यवाद. आता आज आपण आलेलो आहोत मनीष कला केंद्रामध्ये आणि त्याच्यात तुम्ही बघितलं खूप साऱ्या मूर्त्या आहेत. आता आपण वहिनीसोबत बोलूया की वहिनी तुम्ही किती वर्ष झाले हा बिझनेस करताय? यांना बाबा आधी बनवायचे हातामध्ये, तर आतानंतर मामाने स्टार्ट केलं आणि 17 वर्ष खाली हातामध्ये. म्हणजे टोटल 17 वर्षापासून हा त्यांचा व्यवसाय आहे आणि मूर्त्या पण खूप सुंदर असतात. मूर्त्याची सजावट कोण करतो? लोकल फेटा असेल तर मनीष पाटील करतात आणि मग दुसरं डायमंड. तर अशा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या. आता जर बुकिंग करायची असेल तर खाली मी नंबर दिलेला आहे, तर दादांना पटापट कॉन्टॅक्ट करा, तुमच्या मूर्त्या पटापट बुक करा. आणि हो, खूप सुंदर सुंदर मूर्त्या आहेत, तुम्हाला पण छान आवडतील आणि आपल्या मखारीला शोभतील सुद्धा. तर धन्यवाद. आता तुम्ही इथं मस्तपैकी सगळं डेकोरेशन वगैरे चालू आहे आणि बाकी सगळेजण. आता नाश्त्याचा टाइम झाला का? का मग नाश्ता करायला काय आलं, मेहनत केल्यावरती भूक लागतेच ना. आणि इकडे मस्तपैकी तुम्ही बघू शकता मूर्त्या आणि खूप साऱ्या मूर्त्या आहेत. मला तरी असा अंदाज येतो 1000, 2000, 1200 जेवढे बोलू तेवढे काउंट करण्यामध्ये आपल्याला कमी जायचं बघा. आणि तुम्ही जसा तुम्हाला हवा आहे तसा गणपती तुम्ही सांगू शकता, तसा गणपती तुम्हाला भेटेल बनवून. आणि बाप्पांच्या अशाच वेगवेगळे रूप आपल्याला पाहायला आवडतात आणि तसे सुंदर सुंदर रूप इथे बघायला भेटतील तुम्हाला. सो पटापट या आणि बुक करा. आपल्याला कोणता गणपती पाहिजे आहे तो स्क्रीनशॉटही घेऊ शकता तुम्ही आणि त्या नंबरवरती तुम्ही स्क्रीनशॉटही काढून पाठवू शकता. तर बुकिंग करा. हवं तर जेवढं होईल तेवढं व्हिजिट करायला या, म्हणजे तुम्हाला समोरून मूर्त्या अजून खूप सुंदर दिसतील आणि अजून तुम्ही त्याच्यामध्ये ॲट्रॅक्ट व्हाल. आणि खरंच गणपती बाप्पा मोरया. आपण घरी आलेलो आहोत, सगळं शूट वगैरे झालेलं आहे. तुम्ही बघू शकता आपण सकाळी मेकअप केलेलं, पण मेकअप जशी तशी आहे. आणि आपले मेकअप आर्टिस्ट आहे आपल्यासोबत नैना. तर नैना तुझा इंस्टाग्राम ID वगैरे सांग. मेकअप आर्टिस्ट नैना म्हात्रे. तर मग तुम्हाला जर असाच मेकअप करायचा असेल, असा लुक किंवा याच्यापेक्षा वेगळे काही लुक असतील तर तिच्या आयडीला जाऊन तुम्ही सर्च करू शकता. आणि खूप छान छान मेकअप करते तू, हे बघा तुम्हाला दिसतंय. जसा ते तसाच मेकअप आहे जसा पहिला केला होता. म्हणजे पहिला स्टार्टिंग व्हिडिओ पण बघा आणि लास्ट एंडिंग पण व्हिडिओ बघा. तर खूप छान असं मेकअप केलेला आहे आणि मेकअप एकदम टिकून पण राहिलेला आहे. सो मी रिकमेंड करेल की तुम्ही सगळ्यांनी नैनाकडे एकदा तरी मेकअप करा आणि खूप छान असं लुक तयार करून घ्याल.